नमस्कार मित्रांनो, MIDC अंतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली ती मित्रांनो. वेगवेगळ्या पदासाठी मित्रांनो त्यामध्ये बघू शकता. सहाय्यक पदासाठी एकूण 3 जागेसाठी जाहिरात होती मित्रांनो. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर बघू शकता एवढ्या त्यांनी प्रतिशत हे जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत 2023 मध्ये सरळ भरतीची जाहिरात आलेली मित्रांनो. सहाय्यक या पदासाठी मित्रांनो एकूण जागा बघू शकता, 3 जागा आहे मित्रांनो. आणि बघा मित्रांनो निकाल कधी जाहीर झालेला आहे. 23/4/2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर बघू शकता एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे बघा मित्रांनो. निवड यादीमध्ये 3 कॅन्डिडेटची निवड झालेली आहे मित्रांनो. इथं हा फायनल रिझल्ट आहे मित्रांनो. तर ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जे वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो त्यांना पण संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. जर एखाद्या कॅन्डिडेटनी ह्या ज्यांची निवड झाली त्या कॅन्डिडेटमधून एखादं जर जॉईनिंग नाही केलं किंवा अपात्र ठरले तर जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर वेटिंग लिस्टमध्ये पण बघू शकता मित्रांनो 6 कॅन्डिडेट कॅन्डिडेट आहे वेटिंग लिस्टमध्ये. त्यामुळे ह्या कॅन्डिडेटला पण संधी मिळू शकते. त्यामुळे जे कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांनी पण सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा. जेणेकरून जर संधी मिळाली तर तुम्हाला लवकर डॉक्युमेंटेशन होईल. तर बघा आणि ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी तर लवकरात लवकर डॉक्युमेंट काढून घ्या, कारण की लवकरच तुमचं डॉक्युमेंटेशन होऊ शकतं. तर अशाच नवीन अपडेट्ससाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.